आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। संविधानाची योग्य अंमलबजावणी करण्याचं काम सर्वप्रथम श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलं। मात्र संविधान रक्षणासाठी आम्ही आलोय असा भ्रम पसरवून निवडणुकीमध्ये मतं मिळवली गेली। आशिष शेलार यांचा राहुल गांधींना टोला। शिक्षकांच्या मतांचा भाव लावणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाला। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। तर जारापेक्षा जास्त शिक्षकांचं बोगस मतदान नोंदवण्यात आल्याचे देखील राऊतांचा आरोप। सकाळचा एक भोंगा निघालाय मात्र एक भोंगा वाचतोच आहे। काही लोकांना बांबू लावायलाच पाहिजे। मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता संजय राऊतांना टोला। शिंदे टपोरी भाषा बोलायला लागले। ही टपोरी भाषा भाजप मान्य करेल का? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर मुख्यमंत्री घटनाबाह्य आणि गद्दार असल्याचा देखील राऊतांचा पुनरुच्चार। शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा पेट्या आणि खोक्यांचा आहे, तसंच त्यांच्या गद्दारीचा स्ट्राईक रेट जास्त आहे। संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। महिलांच्या अत्याचाराचा स्ट्राईक रेट कुणीच कमी करू शकत नाही, इतके मातब्बर लोक महाविकास आघाडीमध्ये आहेत। स्ट्राईक रेटच्या टीकेवरून नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये गमतीशीर उमेदवार मैदानात। साखर सम्राट निवडणुकीच्या मैदानात त्यांनी कारखाना चालवावा, लोकांना साखर द्यावी। संजय राऊत यांची विरोधी उमेदवारांवर टीका। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सोप्या वाटतात, मात्र शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फार सोपी वाटत नाही। संजय राऊतांचं वक्तव्य। तर पहिल्या फेरीमध्ये आपला आमदार निवडून आला पाहिजे, राऊतांचं आवाहन। अजित पवार महायुतीमध्ये आल्यानं आम्हाला फटका बसला असं वाटत नाही। मराठवाड्यामध्ये आमच्या बाजूनं जनमत मिळालं नाही, याचा स्वीकार करतोय। माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। 2014ला काँग्रेसनं सपाटून मार खाल्ला। घाईगडबडीमध्ये आरक्षण दिलं। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना वकिलांची फौज उभी केली असती तर आरक्षण टिकलं असतं। रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। जनादेश मान्य करून नव्यानं जनतेसमोर जाणार, रावसाहेब दानवेंचा विश्वास। तर यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार असल्याचंही दानवेंनी सांगितलं। किशोर दराडे यांनी समोरासमोर येऊन आरोपाला उत्तर द्यावं। गेल्या 6 वर्षातला लेखाजोखा मांडावा। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा दराडेंना थेट आव्हान। आर्ट्स, कॉमर्स, सायन्ससाठी मुलींना मोफत शिक्षण या राज्यामध्ये आधीपासूनच आहे असं जर चंद्रकांत पाटील बोलत असतील तर मला त्यांची दया येते। कोणतीही माहिती नसताना बेजबाबदार वक्तव्य करतात। युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांची टीका। इथे रडण्यापेक्षा हाके आणि जरांगेंनी पंतप्रधानांकडे साकडं घालावं। 50% मर्यादा सुटली की सर्व प्रश्न सुटतील। मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांची टीका। डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजवर प्रशासक नेमा, अन्यथा कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर बहिष्कार टाकणार। डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात। मुंबई, कोकण आणि नाशिक मतदारसंघासाठी निवडणुका पार पडणार। अचानक आलेल्या उमेदवारांना फक्त भानगडीच करायच्या आहेत। आम्ही शिक्षक बांधवांना भेटणार आणि त्यांच्याकडून मतदान करून घेणार। संदीप गुळवेंची प्रतिक्रिया। जीएसटी काउन्सिल बैठकीमध्ये देशातील बळीराजाच्या हिताचा एकही निर्णय यावेळी घेण्यात आला नाही। मात्र तरी देखील उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोदी सरकारच्या 3.0चं रेटून कौतुक करत आहेत। शरद पवार गटाचा ट्विट करत फडणवीसांवर निशाणा। जागा वाटप होण्याआधीच ठाकरे गट इच्छुक उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये मेळावे घेत आहे। एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा पार पडला। मनसेची सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक होणार। मनसे नेते सरचिटणीस तसंच प्रमुख नेत्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार। दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन तसंच विकास कामांचं भूमिपूजन शिंदेंच्या हस्ते पार पडणार। गडचिरोलीमधील समस्या संसद पटलावर मांडायच्या आहेत। नवनिर्वाचित खासदार नामदेव किरसान यांचा निर्धार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये येणाऱ्या सातारा देवळाई परिसरातील नागरिकांनी गुंठेवारी कायद्यातून हा परिसर वगळण्यात यावा यासाठी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील भेट। रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वामध्ये आज राज्यभर आंदोलन करणार। परवाना संपल्यानंतर आकारला जाणारा विलंब शुल्काला विरोध करण्यासाठी आंदोलनाची हाक। सांगली जिल्हा बँकेच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये मजेशीर संवाद। लग्नावर टिप्पणी करत दोन्ही नेत्यांकडून उपस्थितांचं मनोरंजन।
बँकेमध्ये राजकारणासाठी रेटारेटी करणं, स्वतःचा प्रभाव टाकणं चुकीचं, जयंत पाटलांनी खडेबोल सुनावले. तर जयंत पाटील उत्कृष्ट पद्धतीनं बँक चालवतात, विश्वजित कदम यांच्याकडून कौतुक. जळगावात भाजपच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी समीक्षा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना. मनोज जरांगे यांची 6 ते 13 जुलै दरम्यान मराठवाड्यामध्ये शांतता रॅली. शांतता रॅलीच्या नियोजनासाठी धाराशिव आणि जालन्यात बैठका. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यामध्ये गोळ्या घालण्याची धमकी. धरणं आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरवेकर यांचं वक्तव्य. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अंबरनाथमधील नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. लोकनगरी पुलामधील संरक्षक भिंत काढण्याचं काम सुरू. तर माजी नगरसेविका रेश्मा गुडेवार यांनी अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्यानं 2 शिक्षकांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. या दोन्ही शिक्षकांना आधी एटीएसनं ताब्यात घेत चौकशी केली होती. ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांना 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या तोता या युट्यूबरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी एका राजकीय व्यक्तीचा नातेवाईक असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त. बीडच्या धारूरमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवलं. दोरखंड बांधून जीपच्या साह्यानं मशीन पळवलं. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी धुळ्यामध्ये 12 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली. शिरपूर तालुक्यामध्ये 3, शिंदखेडा तालुक्यामध्ये 2, साक्री तालुक्यामध्ये 1 तर धुळेमध्ये 5 अशा एकूण 12 मतदान केंद्रांचा समावेश. बीडमध्ये एसटी महामंडळाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा पुढाकार. शाळांना प्रत्यक्ष भेट देत सवलतींची माहिती दिली. नंदुरबारमध्ये 12 लाख शिधापत्रिकाधारकांना आधारशी जोडलं जाणार. पुरवठा विभागाच्या मोहिमेला सुरुवात. आधार कार्ड न जोडणाऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ नाही. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना लिंक रोडला शेतकऱ्यांचा विरोध. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नांदेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी भेट घेतली. बाजारभावाप्रमाणे मुआवजा देण्याची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 2 प्राध्यापकांना हजर राहण्याच्या अटीवर नोटीस देऊन सोडल्याची माहिती. काल नांदेड एटीएस पथकानं लातूरच्या 2 प्राध्यापकांना ताब्यात घेतलं होतं. राज्यातील 4 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यात देखील जोरदार पावसाची शक्यता. आजपासून पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट. तसंच कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. जळगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं. भंडाऱ्यामध्ये जोरदार पावसाचं आगमन. त्यामुळे वातावरणामध्ये सध्या गारवा. तसंच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग देखील सुरू. वाशीमध्ये दमदार पाऊस. त्यामुळे अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पूर. दरम्यान पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस. त्यामुळे सुरू असलेल्या पेरण्या देखील खोळंबल्या. तर शेतामध्ये पाणी साचल्यानं काही प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस. अंकलुगा ते बाकली दरम्यान उजेड मार्गावर असलेल्या पर्यायी पुलावरून पाणी गेल्यानं वाहतुकीला अडथळा. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला लागून असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे चांभार माळी नदीला पूर. तसंच काही ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरलं. धुळे शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर धुळ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि स्पाईन रोड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली. गुडघाभर पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं नागरिकांची धांदल. तर पावसाच्या पाण्यामध्ये स्कूल बस देखील अडकली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस. पावसामुळे पेरणीसाठी ठेवलेलं बियाणं आणि खत देखील भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेल्या बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटक दाखल. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक धबधब्यावर. धुळ्यातील अक्कलपाटा धरणामध्ये पाण्यानं तळ गाठला. त्यामुळे चारी खोदून शहराला पाणी पुरवठा करण्याची वेळ. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील कुंडाणे इथं कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन. खतं आणि कीटकनाशकांची फवारणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करणार. आज दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं जाणार. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी, सुरक्षा व्यवस्थेची साधनं धुळखात पडून. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मुंबईतील डॉक्टर दिंडी पंढरपूरच्या वाटेवर. पायी दिंडी सोहळ्यामध्ये फिरता मोफत दवाखाना. 31 वर्षांपासून मुंबईहून डॉक्टर दिंडी निघते. जळगावच्या अंमळनेरमधील संत सखाराम महाराजांच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. या दिंडीला 245 वर्षांची परंपरा. 24 दिवसांचा प्रवास करत ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होणार. अनेक वारकरी मोठ्या भक्तिभावानं दिंडीत सहभागी. इचलकरंजीमध्ये कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणामध्ये संपन्न. काल सायंकाळी गावागावातील जुनी गाव चावडी इथं मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. यवतमाळ जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 300 हेक्टर क्षेत्र खरडून निघालं. पहिल्याच पावसाचा शेतकऱ्यांना फटका. अकोल्यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजीद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन पेरणीचा प्रयोग यशस्वी. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील निलज बुद्रुक परिसरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पेरणी. मशागत आणि रोवणीसाठी मजुरांवर लागणारा खर्च कमी झाला. भंडाऱ्यामध्ये धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील 11 कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी. कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा परिसरामध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. 70% शेतकऱ्यांकडून पावसाच्या आशेवर पेरण्या. मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. जळगावच्या बोदोडमध्ये केळी उत्पादक शेतकरी अद्याप पीक विम्यापासून वंचित. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. नंदुरबारमध्ये 12 लाख शिधापत्रिकाधारकांना आधारशी जोडलं जाणार. पुरवठा विभागाच्या मोहिमेला आता सुरुवात.